अविव ते तर मस्त खेळतोय. आजकाल अविवला पाण्याचं खूप वेड लागलाय, सतत पाणी खेळायला पाहिजे असते. म्हणून मी त्याला आता हे सगळे टॉयज जबरदस्ती बळजबरी दिलाय की तू हे खेळ रे बाबा, पाण्याचं नको नुसतं. कारण आणि काल ना तो पाण्यावरून पडला आणि त्याच्या डोक्याला सुद्धा लागलाय. सो आता मस्त अविव इथे छान त्याचे टॉयज खेळत आहे. सो ही आहे नॉनव्हेजची भाजी जी मी बनवली आहे, तुम्हाला पण दाखवते. ॲक्च्युली मी ही नॉर्मल पातेल्यामध्ये शिजवलं, पण मला असं वाटलं की शिजत नाही आहे लवकर, तर मग मी याला कुकरमध्ये लावलं होतं, म्हणून मी या छोट्या पातेल्यात काढलं आहे. मस्त टेम्पटिंग दिसते. मला खरंच आत्ताच जेवायची इच्छा होते. छान झाली आहे. थोडा पातळ रस्सा ठेवला म्हणजे हेवी नाही होत भाजी खायला. सो असं काहीसं आहे. ओके, सो मी जे होम डेकॉरसाठी वस्तू मागवल्या ना, त्यातली सर्वात पहिली म्हणजे हे 2 फ्रेम्स आहे. तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आहे. याची क्वालिटी खरंच छान आहे आणि स्पेशली याची जी कलर्स आहे ना, ते मला खूप पॉझिटिव्ह वाईब्स देतात. म्हणजे आपल्या किचनमध्ये नाही का अशी कलरफुल वस्तू असली की खूप छान वाटतं. आणि आपणही मोस्ट ऑफ टाइम किचनमध्ये असतो, तर आपल्याला सुद्धा काहीतरी चांगलं वाटावं असं असावं, म्हणून मी हे 2 फ्रेम्स माझ्यासाठी मागवले आहे. याचे लिंक्स तुम्हाला कम्युनिटी पोस्टमध्ये मिळेल. जर तुम्हाला सुद्धा ऑर्डर करायचे तर तुम्ही करू शकता. हे मला 136 रुपीजला 2 फ्रेम्स मिळाले आहे आणि खरंच याची क्वालिटी खूप छान आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे हँगिंग हुक्स आहेत ना, हे मी वेगळे मागवले. हे 69 रुपीजला मला 20 हुक्स मिळाले आहे. याची क्वालिटी पण खूप छान आहे. खूप म्हणजे खूप छान आहे. एकदम छान स्टिक झाले आहेत. त्याचबरोबर ना हे इझिली निघतात सुद्धा. म्हणजे तुम्हाला जर काढायचं झालं तर हे इझिली निघतात सुद्धा. क्वालिटी पण छान आहे आणि ट्रान्सपरंट असल्यामुळे ना असं खूप हेवी काही दिसत नाही लावल्यासारखं. एकदम सिम्पल फक्त एवढं हुकच दिसतं आणि ते खूप छान वाटतं. म्हणजे हे हुक पण मी मागवलं होतं मिशोवरनं. याची लिंक पण तुम्हाला हवी असेल तर कम्युनिटी पोस्टमध्ये मिळेल. त्याचबरोबर हे 2 फ्रेम्स मी मागवले आहे, जे की खरंच खूप मस्त आहे. आणि हे तुम्ही इथेच नाही तर तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा जो काही कॉर्नर तुम्हाला घरात आवडतं ना, तिथे तुम्ही हे लावू शकता. याचे जे कोट्स आहेत ते सुद्धा खूप छान आहे. ओके, त्यानंतर ना मी हे एक मागवलं होतं. हे मी मागल्या वेळेसच मागवलं होतं, पण म्हटलं तुमच्याशी शेअर करावं. हे लुक वाईज खूप सुंदर आहे. आता मी हे भरपूर वापरलंय, त्यामुळे ना याला 1-2दा मी वॉश पण केलं, त्यामुळे याचा थोडा कलर गेलाय, पण तो एवढा काही दिसून येत नाही. पण लुक वाईज इतका सुंदर आहे. तुम्ही हे सुद्धा तुमच्या डोअरसाठी किंवा विंडोजसाठी मागवू शकता. म्हणजे होम डेकॉरमध्ये ह्या सगळ्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहे ना, याने आपलं घर सजवायला खूप छान वाटतं. त्याचबरोबर छान दिसतं पण, आणि आपलं पण मन खूप खुश होतं असं छान असं दिसलं की. म्हणून मी हे एक मागवलं होतं. हे पण मला काहीतरी 89 रुपीजला मिळालं होतं आणि तुम्हाला पण हे 100च्या अंडरच मिळेल. याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये कम्युनिटी पोस्टमध्ये दिली आहे. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही सुद्धा हे नक्की परचेस करू शकता. खूप सुंदर आहे, अफोर्डेबल प्राईसमध्ये. मिशोवर इझिली अवेलेबल आहे. सो तुम्ही सुद्धा लवकरात लवकर ऑर्डर करा जर तुम्हाला हवं असेल तर. मस्त आहे, कलर्स पण छान आहे. यात आणखी पण भरपूर वेगवेगळे कलर्स सुद्धा अवेलेबल आहे, तिथे तुम्ही चेक करू शकता. आमच्याकडे ना बघा, इथे मस्त असे कबूतर येऊन बसतात. खूप भारी वाटतं. तुम्हाला दिसत असेल, एक नाही ते 2-3 येतात तिथे, छान बसतात. आणि ती मोठी कुंडी असल्यामुळे ना त्यांना तिथे थंडावा जाणवतो आणि ते लोक तिथे येऊन मस्त बसतात. आणि मला खरंच या गोष्टीपासून काहीच प्रॉब्लेम नाही आहे. थोडंफार घाण होते, पण मी ते 1-2 दिवसाआड क्लीन करते. सो असं काहीच आहे. बघा, तो तिथे एक दिसतोय तुम्हाला खाली चाललाय, घाबरतो. जसं आम्ही विंडो ओपन केलं ना तसं ते घाबरून जातात. पण एकच भीती आहे की आम्ही ते कपडे वगैरे वाळायला घालतो तर तिथे घाण नको करायला, पण ते नाही करत. चला, मी इथे वर चढली आणि याला सुद्धा इथे वर चढायचं आहे. नाही अभि, नाही 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 नाही, पडून जाशील बाळा. प्रीतम, चला तर हे एक विंडशीम आहे. इतकं सुंदर आहे. याचा आवाज तुम्ही फील करा. मी तर तुम्हाला म्हणे हे तुम्ही नक्कीच मागवा. इतकं छान आहे ना, याचा आवाज बघा, इतकं छान वाटते हे. आणि हे तुम्ही अशा ठिकाणी तुमच्या घरी लावा जिथून तुमच्या घरी वारा येतो. जेव्हा हे वाजतं ना तेव्हा खूप भारी वाटतं, खूपच जास्ती. तसं मी हे तुळशीबागेतनं घेतलं होतं 200 रुपीजला, पण हे मिशोवर पण अवेलेबल आहे. याची लिंक सुद्धा मी तुम्हाला कम्युनिटी पोस्टमध्ये नक्की देते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्की मागवा, कारण खरंच हे खूप सुंदर आहे. याचा आवाज इतका सुंदर येतो की तुम्हाला नक्कीच आवडेल फॉर शुअर. लुक वाईज पण खूप सुंदर आहे. हे मी माझ्या मेन बाल्कनीच्या जे विंडो आहे ना तिथे लावली आहे. विंडो म्हणजे बाल्कनीचा डोअर आहे तिथे. मला इतका छान वाटतो, मस्त आवाज येतो, त्याचबरोबर दिसायला सुद्धा खूप छान वाटतं. आणि हे बघा आमचं मस्तीखोर. नाही यायचं बाळा, पडशील. अवय पडशील, मी पण पडेल बाळ. प्रीतम याला घे ना प्लीज, मला उतरायचं आहे. अरे उतर, मला पडायचं नाही बाळ. चला जा बाबांजवळ.
नाही 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 नाही. काय चाललंय? कुठे चढायचंय का तुला? 1 2 3. 10. मी मिंत्रावरनं ही एक वॉल फ्रेम मागवली होती, म्हणजे होम डेकॉरसाठीच आहे. तुम्ही बघू शकता, याच्यावर कोट पण खूप सुंदर लिहिलं आहे. तुम्हाला पण हे हवं असेल तर तुम्ही नक्की मागवा. ही सुद्धा मी कम्युनिटी पोस्टमध्ये याची लिंक देते आहे. कोट खूप सुंदर लिहिलं आहे, अफोर्डेबल प्राईसमध्ये आहे. तुम्हाला हे 94 रुपीजला मिळून जाईल मिशोवर आणि खूप सुंदर वाटते. तुम्ही पण बघू शकता. कुठेही हँग करू शकता तुम्ही, तुमच्या मंदिराच्या मागे, पुढे, लेफ्ट, राईटला. मी माझ्या हॉलमध्ये हँग केलंय आणि खरंच खूप सुंदर वाटतंय. काय झालं? फोटो काढून कोणाला दाखवते? आपल्या आईला का बापाला? किती वेळ लागला मला जेवण करायला आणि किती वेळात तू हे घाण केलं अव्यू सगळं? सर्व कमी. अरे भावत अव्यू पीठ घाण केलंय सगळं तू. सर्व घाण करते बाई. अरे बस कर. तिथं करशील तर कसं करून दे, कोणी येऊ नाही देणार तुला. पाय पुढे घे, पाय पुढे घे. सॉरी मन, सॉरी. संडास छोई, सॉरी. सॉरी मन पटकन. छोई म्हटलं ना तू, तसं म्हण छोई. कसा आणताय ना कसा कपडा. 1 2 3 4 5. आता मी आणि प्रीतम चाललो आहे बाहेर. मला अव्यूसाठी स्पेशल एक बॉटल घ्यायची आहे स्टीलची. उन्हाळा सुरू झाला आणि आता असं वाटतं की प्लास्टिकच्या बॉटलमध्ये त्याला प्यायला पाणी नको द्यायला. सो त्यासाठीच आम्ही बाहेर चाललोय. ऑनलाईन पण मागवू शकते, पण आय फील की मी दुकानात जाऊन व्यवस्थित चेक करूनच घेऊ, कारण आम्हाला लवकरात लवकर बाहेर सुद्धा जायचं आहे काही दिवसांसाठी. प्रीतम आणि अव्यू ऑलरेडी बाहेर आहे. खाली वॉकला आलो होता, पण अव्यू एवढा त्रास देतोय कारण त्याला बाहेर जायचं आहे आणि तसंही आम्हाला जायचं होतं. सो आता मी पटकन ही गाडी काढते, कारण आम्ही 2 व्हीलरनीच जाणार आहोत. काय रे अव्यू? नो 4 व्हीलर, ओनली 2 व्हीलर. ओके. याचं खूप जिद्द असते की गाडीनीच जायचं, 4 व्हीलरनी. खूप त्रास देतो हा त्यासाठी. बघा कसं करतोय. डस्ट असेल अव्यू, खूप डस्ट असेल. प्रीतम हे लागलं ना तुला? कसं करते रे अव्यू तू? या दुकानात आलो. इथे बॉटल्स तर भरपूर होते, पण मला हवी तशी नव्हती. एकतर मला थोड्या नॉर्मल साईजमध्ये हवी होती. एकतर ही बॉटल होती जी मला नको होती, प्लास्टिक होती थोडीशी. आणि त्याचबरोबर ना ज्या मला आवडल्या त्यामध्ये छोटा साईज नव्हता. पण खूप सारे वेगवेगळ्या क्वालिटीचे आणि वेगवेगळ्या साईजमध्ये इथे बॉटल्स अवेलेबल होत्या. छान पण होत्या. आता बघा ही जी आहे ना पिंक कलरची, यामध्ये मला फक्त थोडासा छोटा साईज हवा होता, कारण एवढी मोठी बॉटल ऑब्व्हियसली अव्यूला पकडून होणार नाही, कारण तो त्याच्या हाताने पकडून पाणी पितो, तर ते हेवी होईल. आणि आपण जरी म्हटलं कुठे बाहेर जायचं तर आपण फुलच भरून नेतो, आणि छोटी बॉटल असली की कसं ते त्याला इझिली पकडायला सुद्धा सोपं जाते. बॉटलची क्वालिटी छान होती. प्राईस वाईज थोडीशी जास्ती होती, म्हणजे काहीतरी 600 रुपयाला ही बॉटल म्हणत होते ते. पण मला फक्त थोडेसे छोट्या साईजमध्ये हवं होतं, कारण आम्ही आता प्लॅन करतो अव्यूला प्ले स्कूलला वगैरे आपण टाकायसाठी, तर त्याला ती बॉटल वगैरे हेवी पण नको व्हायला, म्हणून मला या थोडा छोटा साईज हवा होता. पण तो मला इथे काही मिळाला नाही, म्हणून ते राहिलं. ही सुद्धा खूप छान होती. ही तर आय थिंक 1100 रुपयाला बॉटल म्हणत होते, आणि ही हॉट अँड कोल्ड दोन्ही पण यात राहणार होतं. पण एवढी याची आता काही गरज नाही आहे खरं तर. जेव्हा गरज पडेल तेव्हा घेईल मी. पण आता मला थोड्या छोट्या साईजमध्ये हवं होतं, ते काही मिळालं नाही. तर आता बघूया नंतर कधी मिळालं तेव्हा आपण परचेस करूया.
आम्ही घरी आलो आणि त्यानंतर आज जेवणामध्ये ना सिंपल जे सकाळचं नॉनव्हेज होतं तेच राहणार होतं. प्रीतमचं क्लिअर होतं की त्याला फक्त फोडणीचं वरण आणि भात खायचं आहे आणि सकाळचं नॉनव्हेज ऑलरेडी होतं थोडंफार, म्हणजे माझं आणि आजीचं तेवढ्या भाजीत होऊन गेलं असतं. आणि अव्यूला रात्री हेवी होईल म्हणून त्याला मी त्याच्यासाठी कॅरेटचा पराठा बनवत आहे. तर त्यासाठीच मी इथे एक काकडी आणि गाजर घेतलं आहे. म्हणजे काकडी मी फक्त नॉर्मल खाण्यासाठीच इथे कट करणार आहे. यावेळेस संडे मार्केटमधनं मी छोटे छोटे काकडी घेऊन आले. इतके स्वीट आहे ते काकडी आणि इतकी जास्ती वॉटर आहे त्यामध्ये, म्हणजे तुम्ही एक खाल्लं ना तुमचं मनच भरणार नाही. म्हणून मी 2 ते 3 इथे कट करणार आहे. आणि त्याचबरोबर मलाच नाही तर प्रीतमला सुद्धा ही जी मी आणलेले काकड्या आहेत ना हे खूप आवडले, म्हणजे खूपच आवडले. तो सुद्धा 2 ते 3 असंच खाऊ शकतो नॉर्मली. तर मी काय करते ना सगळे पील ऑफ करून घेते, छान त्याला वॉश करून घेते. त्यानंतर त्याचे एका याचे 4 ते 5 असे तुकडे करते, थोडं हलकंसं मीठ वरून घालते आणि त्यानंतर ते खायचं. इतकं भारी वाटते की तुम्हाला सुद्धा हे नक्कीच आवडेल. तुम्ही एकदा फक्त ट्राय करा. फक्त हां, तुम्ही जेव्हा कधी काकडी विकत घ्याल ना तेव्हा ती अशी थोडीशी कोहडी घ्यायची आणि थोडीशी छोट्या साईजची घ्यायची, म्हणजे ती कोहडी असते आणि खूप टेस्टी वाटते. ट्रस्ट मी, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. छान काकडी खाऊन झालं आहे, मन तृप्त होते. खरंच खूप मस्त वाटते. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि अशा टाईपनी खाऊन बघा. तुम्हाला खरंच सांगते कोणत्याच दुसऱ्या गोष्टी आवडणार नाही. आणि समरमध्ये ना स्पेशली ते छान वाटतात कारण ते वॉटरी असते आणि समरमध्ये असं वॉटरी वस्तू खायला खूप छान वाटते. फ्रीजमध्ये ठेवायचं थोड्या वेळ किंवा जेव्हा तुम्ही काढता पण ना ते फ्रीजमध्ये ठेवूनच काढायचं, म्हणजे ती थंडी पण असते. चला तर आता ना मी अव्यूसाठी इथे कॅरेटचा पराठा करायला घेते. मी सगळ्यात आधी कॅरेट किसून घेतला आहे, सोबतच थोडा ओवा, थोडी तीळ, तिखट, मीठ, हळद, धनेपूड आणि हे सगळं टाकायचं. त्याचबरोबर ना इथे मी मोस्ट ऑफ टाईम गव्हाचं पीठ आणि त्याचबरोबर थोडं नाचणीचं पीठसुद्धा वापरते. नाचणीचं पीठ मुलांसाठी खूप छान असते, ते नॉर्मली आपण देऊ शकत नाही, तर अशा पद्धतीने तुम्ही त्यांना देऊ शकता. सोबतच तुमच्याकडे थोडेफार व्हेजिटेबल्स असेल ते घाला. तर मी यात कांदा आणि टमॅटो घातला आहे, थोडीशी कोथिंबीर घातली आहे. तुमच्याकडे जर हे असेल ना कॅबेज किंवा सोबतच शिमला मिर्च तर तुम्ही ते सुद्धा इथे घालू शकता. याला छान असं मिक्स करून घ्यायचं. हवं तर तुम्ही यात सुद्धा थोडंसं तूप घालू शकता, पण मी वरून घालणार आहे त्यामुळे मी यात नाही घालणार. हवं तेवढं तुम्ही पाणी घालून याला छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर तुम्ही मोस्ट ऑफ टाईम ना लोखंडाचा तवा प्रेफर करा, म्हणजे असेल तुमच्याकडे तर लोखंडाचाच वापरा. आणि तवा चांगला असा गरम होऊ द्यायचा. थोडंसं तेल किंवा तूप तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही घाला. मुलांसाठी बनवत असेल तर आवर्जून तूपच वापरा, तेलाचा वापर आपण कमीच केला पाहिजे. आणि आपण जे मिश्रण केलं आहे ना ते सगळं यावर घालून घ्यायचं. छान असं पातळसर व्यवस्थित चारी बाजूनी व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आणि त्याला छान होऊ द्यायचं 5 ते 7 मिनटं. आणि त्यानंतर ना त्याला तुम्ही पलटवू शकता. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की तवा आपला छान गरम राहायला पाहिजे. जर तुमचा तवा गरम नाही राहिला ना तर तुमचा जो पराठा आहे तो खालून चिपकेल, म्हणून छान असं त्याला तापू द्यायचं. बघा मी आता टाकले आणि पलटवला तरीसुद्धा अजिबात चिपकला नाही. आणि हा पराठा अव्यू खूप आवडीने खातो, म्हणजे त्याला आवडतो. आणि ह्याच नाही तर मी कधी कॅरेटचा, कधी बीटरूटचा, कधी काकडीचा, असं वेगवेगळ्या प्रकारचे पराठे मी त्याला बनवून देत असते. स्पेशली मी त्याला एक टाईम भाजीपोळी दिली तर एक टाईम असा काहीसा पराठा देते, म्हणजे नाचणीचं पीठ किंवा बेसन हे सगळं पण थोडं थोडं तरी त्यांच्या पोटात गेलं पाहिजे. सो असा माझा प्रयत्न असतो. सो असा मी पराठा मोस्ट ऑफ टाईम अव्यूसाठी बनवत असते. आता माझा पराठा इथे ऑलमोस्ट रेडी आहे. म्हटलं चला प्रीतमसाठी फोडणीचं वरण करायचं आहे, तर त्यासाठीच इथे फोडणी द्यायला घेतली. सर्वात इथे थोडंसं तेल, त्याचबरोबर जिरे मोहरी मी घातली आहे, त्याला छान तळतळू द्यायचं. सोबतच थोडासा कढीपत्ता घालायचा आणि लसण घालायचा. लसण ठेचून सुद्धा घालू शकता, मी इथे बारीक बारीक करून घालते कारण ठेचून घातलं तर प्रीतमला आवडत नाही, म्हणजे लसूणच त्याला आवडत नाही, पण त्याचा फ्लेवर त्याला आवडतो म्हणून मी नेहमी घालतच असते. लसूण आपला थोडासा लालसर झाला की लगेच टमॅटो घाला. टमॅटो घातल्यास त्यात थोडंसं मीठ घाला, कारण मीठ घातल्याने टमॅटो लवकर गलून जातो. सो मीठ घालायचं. त्याच्यानंतर थोडंसं धनेपूड, तिखट. आज मी मिरची घालायची पण विसरली आणि प्रीतमला मिरची आवडतही नाही पहिली गोष्ट तर. सो मी इथे तिखटचा वापर केला आहे. त्यानंतर धनेपूड, हळद वगैरे तुम्हाला जे काही मसाले आवडतं ते घाला, पण थोडंच घालायचं कारण हे आपलं वरण आहे आणि वरण कसं सिंपल पद्धतीचं चांगलं वाटतं. प्रीतम राईस माझा पराठा पण इथे ऑलमोस्ट डन होता. त्यानंतर टमाटर पण ना थोडे गलण्यावर आले होते, पण अजून इथे पूर्ण रेडी करायचे होते. त्याचबरोबर इथे होईपर्यंत कोथिंबीर चपाती करायला मला ना कोणत्याही भाज्यांमध्ये वरणामध्ये करायला घेते आहे. चपात्या आम्हाला 2 ते 3 बनवायची होत्या, खायला किती टेस्टी असेल. सो म्हणून मी नेहमी असं घालत असते.
अव्यूला बाहेर नेण्यापूर्वी थोडं जेवण भरवलं होतं म्हणून त्याचं पोट आता गच्च भरलं आहे आणि जेवण भरवून काहीतरी 1 ते 1.5 तासच झाला होता. पण तरीसुद्धा मी प्रयत्न केला की त्याला भूक लागली असेल तर पराठा भरवायचा, पण तो काही खातच नव्हता. तर मी म्हटलं ठीक आहे आपण त्याला 10 वगैरे वाजता देऊ, म्हणजे कधी कधी ना 6 वाजता वगैरे तो थोडा राईस खाऊन घेतो तर त्याला लगेच असं 8-8:30ला भूक लागत नाही, पण तो 9 ते 10च्या मध्ये वगैरे मग खातो. पण हा नक्कीच तो खातो आणि त्याला आवडीने त्याने हा पूर्ण पराठा सुद्धा नंतर फिनिश केला. सोबतच इथे प्रीतमला सुद्धा वरण भात दिलं, त्याला सिंपल राईस वगैरे आवडतो, सो तेच तो खातो आहे. आणि आता अव्यूचं इथे प्ले टाईम आहे माझ्याबरोबर, कारण प्रीतम जेवण करतो आहे तेव्हापर्यंत मी अव्यूला सांभाळते. आम्हाला टर्न वाईजच जेवण करावं लागतो, सोबत पॉसिबलच होत नाही कारण अव्यू आम्हाला जेवणच करू देत नाही. सो इथे मी आणि अव्यू छान असं खेळतो आहे. अव्यूला बेडरूममध्ये हा गेम खूप आवडतो आणि तो बेडरूममध्येच खेळतो. आम्ही त्याला हे बेडरूमच्या बाहेर खेळूच देत नाही, कारण तो काय करतो विंडोजमधनं किंवा कुठून पण ना हे जे छोटे छोटे त्याचे आहे ते सगळं इकडे तिकडे टाकून देतो. आणि म्हणूनच मग आम्ही त्याला बेडरूममध्येच फक्त हा गेम खेळायला बोलावतो किंवा त्याला खेळायचं असेल तर इथेच खेळायला म्हणतो. तो थोडा वेळ खेळतो आणि मग त्याचा मूड चेंज झाला की तो काही खेळत नाही, मग तो त्याचं जे मेन स्टँड आहे त्याच्याशी खेळत बसतो. असं काहीसं त्याचं चालत असते. 2, 3, 4 म्हण बरं. नाही म्हणायचं 1. आज मूड नाही. अव्यूसाठी मस्त पराठा बनवला मी की तो चपाती खायला थोडा कंटाळा करतोय इतक्यात, सो पण त्याला खायचं नाही आहे पराठा. आणि म्हणजे आम्ही जस्ट खाली वॉकला म्हणजे बाहेर जाण्यापूर्वीच त्याने थोडा राईस खाल्लेला, कारण दुपारी त्याने जेवण नव्हतं केलं आणि आता त्याला पराठा नाही खायचा आहे. पण ठीक आहे, आता 9 वाजले, मी त्याला 10 वाजता भरवायचा ट्राय करेल. तो आवडीने खातो, म्हणजे 1 घास खाल्ल्यानंतर ना तो खातो, पण आज आय थिंक त्याचं पोट भरलं असावं म्हणून. आणि आता आमचा मी टाईम आहे कारण आता आम्ही खेळतो आहे. पडशील. बाय कर, बाय. 1 कर, 1 म्हणणार